वर या 500चा आकडा कंप्लीट, लोक वेटिंग वर आहेत. त्यामुळे आपल्याला ज्यांच्याकडे डबल डिव्हाइस असतील, एका घरात 2 जण ऐकायला लागलोय असं जर असेल ना, तर त्यांनी एकावर या, कारण आपल्याला टॉपिक ऐकायचा आहे. अश्विनी शेट्टी मॅडम, मी उद्याला तुमचा घेते, कारण मला आजच घ्यायचा होता, पण मलाच इथं चालू करायला 3 मिनिटं लेट झाल्यात. ओके, त्याच्यामुळं तर आपण उद्याला तुमचा घेऊ, कारण तुमचा एक्सपिरियन्स पण एकदम पॉवरफुल आहे. आपण आज जाणार आहोत आपण आपल्या टॉपिक कडे. आपण बघायला लागलो एजिंग प्रोसिजर, एजिंग कसं होतं आणि एजिंग स्लो डाऊन करता येतं का? येतं. एजिंग ह्याच्यावर अति महत्वाचं टॉपिक आहे बरं का. तुम्ही केअरफुली ऐका पण, आणि त्याच्यावर नुसताच ऐकून इकडे सोडू नका, थोडासा विचार करा, कारण विचार करायला लावणारा टॉपिक आहे. कारण आपल्याला झीज होणारच आहे, ती होणारी झीज होणारच आहे म्हणून न सोडता त्याला आपण रिव्हर्स आणू शकतो का, थांबवू शकतो का, रिव्हर्स आणू शकतो का, 101% आणत असतो. नॅचरली जो स्पीड पाहिजे ना, त्याच्यापेक्षा स्पीड आपला वाढलाय. शेट्टी सरांनी काल सांगितलं, राजधानी एक्सप्रेस कोण बसणार आहे मृत्यूकडे, कोण एवढ्या फास्ट जाणार आहे? नाही. मग आपण ती नॅरो गेज असू दे, अगर एकदम डुगडुगू वाली असू दे, तोच पाहिजे. नॅचरल जी प्रोसिजर प्रमाणे जे झीज व्हायला पाहिजे ती नाहीये, त्याच्यापेक्षा जादा स्पीडनं आपण चाललोय, जादा स्पीडनं झीज करायला लागलोय. माहिती करून घेऊ, समजून घेऊ, त्याच्यावर ऍक्शन वर येऊ आणि काम करू. त्याच्याशिवाय होणार नाहीये. नुसताच ऐकल्यानं होणार नाहीये. ऐकल्यानंतर, मन लावून ऐकल्यानंतर विचार करणार आहे, विचार केल्यानंतर ऍक्शन मध्ये येणार आहे. तर जाणार आहोत आता आपण आजचे स्पीकर विजय शेट्टी सर, जोरदार क्लॅप करणार आहोत. योग पंडित आहेत, योग प्राध्यापक आहेत, नॅचरोपॅथिस्ट आहेत. औषधं देतात, मी काय सांगत नाही, कारण औषधं देतात कुणालाच पटणार नाही. कारण का की तुम्हाला औषधाचे साईड इफेक्ट वरच इतकं बोलत असतात ना, इफेक्ट वर कमी बोलतात, साईड इफेक्ट वर ज्यादा बोलतात. त्यामुळे ते फार्मासिस्ट आहे ते सांगत नाही तुम्हाला. सांगून झालं हो, म्हणून म्हणायला लागले. ओके, चलो सुमित सर, ऑल म्यूट टाका. येस ताई, येस, गुड मॉर्निंग सगळ्यांना. अनम्यूट करा सर. आपली व्याख्यान माझं चालू आहे. आज दुसरा दिवस आहे, डे 2. आपलं हाऊ टू स्लो डाऊन एजिंग. प्रत्येकाला बघा, म्हातारं कुणाला व्हायचं नसतं, हे म्हातारं पण नको असतं, पण ते आपल्याला येणारच असतं. पण ते येणार आहे तर ते सावकाश यावं, लक्षात आलं, आणि ते हेल्दी पाहिजे. लक्षात आलं, तर हेल्दी. आता आपण वयाप्रमाणे होतं की नाही, आपल्याला वय सांगतो ना आपण, 70-80 काय, ते मग म्हातारं. तुम्ही किती तुमचे बघा, तुमचं ते म्हातार पण तुमच्या वयावर नाही आहे. लक्षात आलं काय? तुमचा लूक, तुमची एनर्जी, तुमचा स्टॅमिना, तुमची ताकद, तुमची इम्युनिटी, हे सगळं बघा तुम्ही. नुसतं माझं वयाप्रमाणे मी म्हातारा झालो असं नाही. तुम्ही तरुण आहात. तरुण कसं, तुमची एनर्जी बघायची सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, तुमची इम्युनिटी बघा, तुमचे असे हे सगळं ते पॅरामीटर्स आहेत की नाही, तर ते आपण बघायचे. नाहीतर मी नुसतं वय, आता माझी कशी एनर्जी बघा, फुल एनर्जी असते सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. कुठेही डाऊन जात नाही, कुठेही दिवसभरात. अगदी रात्री झोपेपर्यंत डोकं उशीला टेकूपर्यंत एनर्जी खाली जात नाही. तर मग हे आपल्याला कसं आहे, एजिंग कसं असते, हे स्लो होणं आवश्यक असते. आता आपण बघायला गेलो, हे जेरॅटॉलॉजी वगैरे आहे की नाही, वृद्धत्वाचं शास्त्र म्हणजे जेरॅटॉलॉजी. मी आपल्या शरीरामध्ये काय काय, आता खालचा फक्त हे घेतो, रिकॅप घेतो थोडक्यात अगदी. आपल्या शरीरामध्ये काय काय असते, पाणी 60-62% पाणी असते. तुम्हाला प्रोटीन 16% आहे, फॅट 15% आपल्या बॉडीमध्ये आत असतं, ते बॉडी तयार झाली आहे त्याच्यापासून. आणि कार्बोहायड्रेट फक्त 0.7% आहे. मिनरल 7% आहेत. विटॅमिन्स पण अगदी कमी लागतात, पण ते लागतात. लक्षात आलं, तर मग हे सगळं वेल बॅलन्स मध्ये आहे का? आपली बॉडी याच्यापासून बनलेली असते. आणि मग हे बॉडीचं कॉन्स्टिट्यूशन जे आहे, तर ते आपल्याला काय असतं, ते कमी जास्त नको ते आपण त्या गोष्टी आपल्या आहारामधून जात असतात, आणि आपलं ते एजिंग फास्ट होत असतं. आता काल मी तुम्हाला तो विषय आणून सोडला होता तिथं, की आपल्याला ऊर्जा, ताकद लागते की नाही, ऊर्जा. आणि ते चलनी नाणं जे होतं ते एटीपी ऊर्जा. मी सांगितलं ऍडिनोसाइन ट्रायफॉस्फेट, म्हणजे त्याचा लॉंग फॉर्म आहे एटीपी ऊर्जा. आणि ती कुठं तयार होत असते, तुमच्या आपल्या शरीरामध्ये लाखो करोडो पेशी आहेत, आणि त्या पेशीमध्ये मायट्रोकॉन्ड्रिया असतो. लक्षात आलं, मायट्रोकॉन्ड्रिया. आता काही इंग्लिश शब्द येणार, तर त्या मायट्रोकॉन्ड्रियामध्ये हे ऊर्जा तयार होत असते. मग ऊर्जा तयार कशी होते? ग्लुकोज प्लस ऑक्सिजन, ग्लुकोज प्लस ऑक्सिजन, ग्लुकोज प्लस ऑक्सिजन येणार तुमच्या मायट्रोकॉन्ड्रियामध्ये, तिथं ती एटीपी ऊर्जा तयार होणार, आणि मग तुम्ही सगळे शरीरभर ती वापरत असता. मग आता ऊर्जा, कॅलरी. मग आता हे पण डोक्यातलं बघा, तुम्हाला लोकांना फार कॅलरीजच पाहिजेत ना, मग नुसती साखर खावा की. हे साखर आपण चहामध्ये घालतो, ती साखर तुम्हाला भरपूर कॅलरीज मिळतात. तर ह्या कॅलरी काउंट मधनं तुम्ही बाहेर या. मला कॅलरीज मिळाल्या. कॅलरीज तुम्हाला कशातनं मिळतात, लक्षात घ्या.
तर तुम्हाला ह्या कॅलरीज ज्या आहेत ना तर त्या कशातनं मिळतात ते पण महत्वाचं आहे. 40% तुम्हाला कार्बोहायड्रेट पासूनच. कार्बोहायड्रेट म्हणजे तुम्हाला कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट मधनं, आणि आम्ही जे दिवसभर खातो की नाही ते सिंपल कार्बोहायड्रेट खातो. लक्षात आलं? तुम्हाला कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट मधनं तंतुमय पदार्थ, फायबर, तिकडं ते कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट, तिथून तुम्हाला ऊर्जा आली पाहिजे. 30% ऊर्जा तुम्हाला प्रोटीन पासून पाहिजे, 30% तुम्हाला ऊर्जा फॅट पासून पाहिजे. आणि ऊर्जाच पाहिजे तर नुसतं गोड खाल्लं, साखर खाल्लं म्हणून ती ऊर्जा तुम्हाला, कॅलरीज तुम्हाला मिळणार, पण त्या एम्प्टी कॅलरीज असतात. लक्षात आलं काय? तिथं तुम्हाला उपयोगी कॅलरीज त्या येत नसतात. तर हे एटीपी चलनी नाणं, लक्षात आलं? तर ही तुमच्या मायटोकॉन्ड्रियामध्ये फर्नेस म्हणजे भट्टी. मिलिंद सरांचे हे आहे की नाही, फाउंड्री आहे बघा, त्या फाउंड्रीमध्ये लोखंड वितळवतात की नाही किंवा काय, तर तिथं त्या भट्टीमध्ये काय काय घालतात बघा ते वितळवण्यासाठी. आग, डिझेल घालतात, कोण काय घालतात, कोळशाची भट्टी असते. लक्षात आलं? आणि मग ती भट्टी पेटते, मग तो लोखंड वितळतं वगैरे. मग ते फर्नेस, लक्षात आलं? तर हे तुमचं मायटोकॉन्ड्रिया म्हणजे फर्नेस आहे, ती भट्टी आहे. मग त्या भट्टीमध्ये तुम्हाला ऊर्जा तयार करायची आहे, कशापासून तयार होणार? ग्लुकोज प्लस ऑक्सिजन. मग आता ऑक्सिजन पाहिजे की नाही, तर ऑक्सिजनची कॅपॅसिटी, लंग्सची कॅपॅसिटी पाहिजे इनहेल करण्याची. मग तेवढ्या लंग्सना आपण तेवढे तुम्ही कार्यक्षमतेने तुमचे लंग्स कामच करत नसतात. 70% ऊर्जा तयार करायची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये तुमच्या लंग्सचा रोल आहे, तुमच्या फुफ्फुसांचा रोल आहे. इथं जे लोकांना रिझल्ट यायला लागलेत ते बघा, शतायूची फॅमिलीच्या गायडन्स खाली हे लोक काम करायला लागलेत. तुम्हाला आता हे औषधमुक्त, रोगमुक्त, बऱ्याच लोकांचे ऑपरेशन कट झालेले दिसतात. लक्षात आलं? बरेच लोकांचं वय कमी झालेलं दिसतं. माझं वय किती दिसतं बघा, माझं वय आहे 68. किती वयाचा दिसतो मी? डोक्याचे केस जर काळे असते तर कल्पना करा. आता तुम्हाला म्यूट केलंय, तुम्ही काय बोलू शकत नाही. लक्षात आलं? तर आपल्याला एजिंग कमी होणं, तरी मी तुम्हाला सांगालोय मायटोकॉन्ड्रियामध्ये. तर हे मायटोकॉन्ड्रिया डिस्टर्ब होत असतो. पेशी सेल्स लेवलला, आपलं शरीर लाखो करोडो पेशींनी बनलेलं आहे. तर आता ही एटीपी ऊर्जा जी आहे की नाही, तर ही आपल्या शरीरात आपण त्या अन्नावर, तुम्ही क्वालिटी ऑफ तुमचं फूड, आता पेट्रोलवर गाडी चालते की नाही, आता विमानामध्ये जे पेट्रोल असतं ते आपण जे घालतो ते पेट्रोल नसतं. लक्षात घ्या. विमान किती वर त्याला वरती उडायचं असतं हवेमध्ये किंवा आकाशात, तर ते पेट्रोलची क्वालिटीच वेगळी असते. लक्षात आलं? आपण जे गाड्यांमध्ये पेट्रोल घालतो हे तेवढं शुद्ध स्वरूपामध्ये नसतं. विमानामधलं पेट्रोल हे अतिशुद्ध असतं, अतिशुद्ध. लक्षात आलं? आणि मग तुम्हाला, आपण जे खातो, तुम्ही खाता पिता का नाही सगळेजण? आपण बघा, काही खाल्लं तरी तुम्हाला ऊर्जा मिळतच असते. लक्षात आलं? आणि मग ती तुम्हाला, मी आता हे 40% कार्बोहायड्रेट, 30% प्रोटीन आणि 30% फॅट वगैरे म्हटलं की नाही, तर तिथनं ते येणं आवश्यक असतं. नुसतं मी काहीतरी खाल्लो, काय पण तुम्ही खावा, तुम्हाला काही जरी खाल्लं, काय पण खावा, कडू खाल्लं तरी तुम्हाला ते साखरेत रूपांतर होत असते. मग साखर म्हणजे ग्लुकोज, शरीराचं ते काय ग्लुकोज, आणि ऊर्जा कशी तयार होते? ग्लुकोज प्लस तुमचं ऑक्सिजन. मग ते ग्लुकोज कशापासून तयार होतं? लक्षात आलं काय? तर हे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट, हे मी आता सांगितलं की नाही, तर हे पेट्रोलची क्वालिटी, त्याच्यावरती तुमची ऊर्जा कशी तयार होणार. मग तुमचा आहार, मग तुम्ही काय खाता. आणि निसर्गानं फक्त 6 पदार्थ दिलेत. काय दिलेत? मायक्रोन्यूट्रियंट्स, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, जे तुम्हाला ग्रॅममध्ये लागतात, आणि मायक्रोन्यूट्रियंट जे मिलीग्रॅममध्ये लागतात, विटॅमिन्स आणि मिनरल्स. लक्षात आलं? विटॅमिन्स, मिनरल्स म्हणजे गाडीचे ते नटबोल्ट जर कुठेतरी एखादा नटबोल्ट जरी तो लूज असला तरी इंजिन कुरकुरतं बघा, आवाज येतो. लक्षात आलं? तर इंजिन मधले नटबोल्ट छोटे असतात, तर ते विटॅमिन्स आणि मिनरल्स त्याचं काम करत असतात. आणि शरीरामध्ये 60-62%, 70% पाणी आहे. मग पाणी प्या सांगतो की नाही, तर लोकांना पाणी प्यायचं पण माहिती नाही आहे. तर आपल्याला हे तुम्हाला जे आहेत की नाही, हे विटॅमिन्स आणि मिनरल्स, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, ह्या सगळ्यातनं तुम्हाला काय झालं पाहिजे, ती ऊर्जा तुम्हाला येणं आवश्यक असतं. आता कसं असतंय, आपण जे काय अन्न खातो की नाही, तुम्ही काय जे खाता, आता बघा ऊर्जा तयार होणार आहे. मग रॉ मटेरियल काय? हे फूड. मग तुम्ही काय खाता तेच लोकांना माहिती नाही. काय खातं माहिती नाही, किती खायचं माहित नाही, केव्हा खायचं माहित नाही, आणि खातो मात्र आपण, खाल्ल्याशिवाय जगू शकत नाही. लक्षात आलं? तर हे तुम्हाला जे आहेत की नाही, विटॅमिन्स, मिनरल्स, वॉटर, ह्या अन्नात ही ऊर्जा त्याच्यात बंदिस्त असते, आत असते. तुम्ही जे काय खाता की नाही आहार, त्याच्यामध्ये ती ऊर्जा बंदिस्त असते, आत असते. लक्षात येते का? बघा, आपण जे काय तुम्ही अन्न खाता त्याच्यामध्ये ती ऊर्जा त्यात आत असते. मग हे तुम्ही अन्न खाता, ते पचवता, मग तुम्हाला ते डायजेशन होतं की नाही, डायजेशन, मग बॉडी ते ऍब्सॉर्ब करते. ऍब्सॉर्ब केल्यानंतर मग ते ऊर्जेमध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे. मग तुमचं क्वालिटी ऑफ फूड ते किती चांगलं आहे. मग शुद्ध स्वरूपामध्ये, आता घाट मॅडम सांगतात बघा, शेतीची काय परिस्थिती आहे, वाट लागलेली आहे. शेतीमध्ये, जमिनीमध्ये कसच राहिलेला नाही आहे. लक्षात आलं? पेस्टिसाइड्स आणि अमुक तमुक वगैरे.
तुम्हाला वाटतंय मी मस्त काजू खातो, बदाम खातो, फळं खातो, पालक खातो, मेथी खातो, सगळं हेल्दी खातो. अरे जमिनीतच नाहीये काय? तर त्याच्यात काय काजू बदामात आणि पालक आणि मेथीमध्ये आणि सगळ्या ह्याच्यात कुठलं काय अन्नधान्यामध्ये काही येत नाही. आणि ही पोषक तत्व, ऊर्जा मी तुम्हाला काय सांगालोय बघा, एटीपी ऊर्जा कुठनं तयार होते? क्वालिटी ऑफ पेट्रोल, विमानाचं पेट्रोल आणि आपण घालतो त्या गाडीमधलं पेट्रोल, क्वालिटीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आणि मग तुमचा आहार लक्षात आलं, जे बाहेरून जातं ते आत. बाहेरून काय जातं आत? बाहेरून अन्न जातं, बाहेरून तुमचं पाणी आत जातं, तुम्ही खाता ते बाहेरून आत जातं, विचार बाहेरून आत जातात. मग ते विचारांची पण शुद्धता आहे. लक्षात आलं? जे बाहेरून आत जातं त्याला आहार म्हणतात. मग हे त्या ह्याच्यामध्ये बंदिस्त असतं. हे विटॅमिन्स, मिनरल्स मध्ये आपण जे घेतो का नाही, काय ती ऊर्जा. लक्षात आलं? आणि मग ही तुमची ऊर्जा त्याचं जे केमिकल स्ट्रक्चर आहे, त्याच्यातले जे ऊर्जा जी असते की नाही त्याचं केमिकल स्ट्रक्चर, तर त्या एटीपी ऊर्जामध्ये तर ते सकस कसासहित म्हणजे त्याच्यामध्ये कस असणारं अन्नपदार्थ. लक्षात आलं? आणि मग आम्ही इथं जे म्हणतो, लोक सांगताना बघा मी सकस संतुलित आहार चालू केलो, लोक इथं एक्सपिरियन्स सांगतात की नाही, मी सकस संतुलित आहार चालू केलो किंवा काय केलो. हे सकस संतुलित आहार मग लक्षात आलं, हे तुम्हाला मिळत नाही. हे जमिनीचं मी आता सांगितलं की नाही, किती तुम्ही म्हटलं तरी ही सगळी पेस्टिसाइड्स आणि फंगिसाइड्स 6 महिन्याचं पीक 3 महिन्यात घ्यायला लागलेत. नैसर्गिकरित्या फळं झाडावर पिकवलीच जात नाहीत. आपल्याला वाटतं मी फळं खातो, तर त्याच्यामध्ये ते विटॅमिन्स आणि मिनरल्स त्यात आलेलेच नसतात. लक्षात आलं? आणि मग हे सकस संतुलित आहार जो आहे की नाही, मग तुम्ही जे इथं आता कोण घेता शेक, कोण घेताय? फॉर्म्युला 1, शेकमेट, प्रोटीन कोण घेता? आणि 2 वेळ कोण घेता? हे तिथं तुम्हाला वेल बॅलन्स मध्ये जातं. तुम्हाला पेट्रोल कुठलं विमानात घालता ते पेट्रोल, हे शेक इंटेक करता की नाही, 25 ग्रॅम प्रोटीन तुम्हाला एका वेळी जातं. 2 वेळा शेक घेता, 50 ग्रॅम प्रोटीन तुम्हाला जातं. 1 पीपीपी असेल तर, 2 पीपीपी असेल तर 30 ग्रॅम जातं. लक्षात आलं? तर हे सोपं तुम्हाला सांगतो. विमानाचं पेट्रोल म्हणजे आपण जे शेक घेतो ते. लक्षात आलं? आणि आपण जे गाडीमध्ये पेट्रोल घालतो की नाही, 2 व्हीलर 4 व्हीलर म्हणजे तुम्ही हे सर्वसामान्य आहार घेता की नाही, पोट भरतं, तुमचं पोट भरतं की नाही, मग हे सर्वसामान्य आहार जे जनरल पब्लिक घेतात ते. आणि हे लोक जे आपण शेक इंटेक करायला लागलोय ते म्हणजे शुद्ध स्वरूपातलं अन्न, फिल्टर केलेलं अन्न, विमानात लागणारं पेट्रोल, सकस त्याच्यामध्ये कस आहे आणि त्याच्यामध्ये ते वेल बॅलन्स मध्ये जातं. लक्षात आलं? तर आपल्याला बघा, हे तुम्हाला 40 प्रकारचे अन्न घटक मी काल पण बोललो होतो. लक्षात आलं? 40 प्रकारचे अन्न घटक तुम्हाला पाहिजे आहेत. मग ते 40 प्रकारचे अन्न घटक, मग त्याच्यामध्ये विटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन, लक्षात आलं? हे तुम्हाला ते वेल बॅलन्स मध्ये पाहिजे आहेत. आणि मग 22 प्रकारचे तुम्हाला मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट मधनं कोण घेताय मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट? सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक. मी तर घेतो. मग 3 गोळ्या ज्यावेळी आपण घेतो, किती तुम्ही बघा, किती श्रीमंत असा, अनिल अंबानी, मुकेश अंबानी सुद्धा खाऊ शकणार नाहीत 5 प्रकारची फळं आणि 5 प्रकारच्या कलरफुल भाज्या. तुम्ही किती श्रीमंत असला तरी प्रॅक्टिकल मध्ये शक्य नाही आहे. तर हे त्याच्यातनं तुम्हाला त्या फळातनं आणि भाज्यातनं जे विटॅमिन्स, मिनरल्स मिळालं पाहिजे ते तुम्ही खाऊच शकत नाही. कारण का 5 ते 6 प्रकारची कलरफुल वेगळ्या कलरच्या भाज्या आणि वेगळ्या कलरची फळं हे तुम्ही खाता काय? पैसे आहेत, खाऊ शकत नाही. किती त्यातनं नको ते काय जातील बघा. आणि अननॅचरल म्हणजे अनवॉन्टेड कॅलरीज पण त्याच्यातनं जातील. मग असं नाही चालणार. आपण मल्टीव्हिटॅमिन घेतो त्यावेळी तुम्हाला वेल बॅलन्स मध्ये 22 प्रकारचे इसेन्शियल विटॅमिन्स आणि मिनरल्स. इसेन्शियल शब्दाचा अर्थ जे बॉडी तुमची तयार करू शकत नाही. लक्षात आलं? प्रोटीन, इथं आम्ही तुम्हाला सांगतो प्रोटीन तुम्हाला 16% शरीर तुमचं प्रोटीन बनलंय. भारतात 87% प्रोटीन डिफिशियन्सी आहे. किती प्रोटीन खायचं लोकांना माहितच नाही आहे. मग हे प्रोटीन कमी पडतं. आता प्रोटीन म्हणजे आम्ही म्हणतो की नाही, मी नॉनव्हेज वाले, मी अंडी खातो, मी चिकन खातो, मी मासे खातो. लक्षात आलं? व्हेज वाले इकडे मी दूध, दही, ताक, पनीर लोक फार सांगतात. मग आम्ही दूध पितो की, मी मोड आलेलं खातो की, मी उसळ खातो की. तुम्हाला सगळे प्रोटीन मिळतच नाही. प्रोटीन म्हणजे अमायनो ऍसिड. ही अमायनो ऍसिडची चेन असते 20 ते 22. मग लक्षात आलं? मग त्याच्यामध्ये 9 इसेन्शियल असतात. मग ते 9 मिळत नाहीत आणि म्हणून मग तुम्हाला प्रोटीन पूर्ण मिळत नाही. मग पर्सनलाइज प्रोटीन पावडर मध्ये आहे की नाही, तर त्यात 9 इसेन्शियल आहेत. तर हे आपल्याला त्याच्यातनं आपल्याला ती ऊर्जा तयार होत असते. मग तुमचं पेट्रोल हे विमानातलं पेट्रोल आहे काय? तर हे आपण जे शेक घेतो हे विमानाचं पेट्रोल आहे. आपल्या आहारामध्ये बघा, हे जंक फूड, जंक शब्दाचा अर्थ जंक फूड, फास्ट फूड म्हणतो की नाही, जंक शब्दाचा अर्थ आहे अडगळ नको त्या वस्तू आपण अडगळीत टाकतो की नाही, तर हे जंक फूड. लक्षात आलं? प्रक्रिया केलेलं, ज्याच्यावर जेवढ्या मध्ये गाठ मॅडमचं व्याख्यान मला झाली होती बघा, जेवढ्या अन्नावर आपण संस्कार करतो, लक्षात आलं? जेवढे संस्कार करता तेवढं काय होतं, त्याच्यातले
आधीच व्हिटॅमिन मिनरल्स कमी आहेत, प्रोटीन वगैरे जमिनीची वाट लागल्यामुळं, आणि जेवढ्या तुम्ही अन्नावर संस्कार करता, शिजवणे, तळणे, भाजणे वगैरे आहेत की नाही, तेवढं त्यातलं काय होतं, हे व्हिटॅमिन्स मिनरल सगळं पोषक तत्व निघून जात असतात. कोंडा काढलेलं सोपं सांगतो, फायबर त्याच्यातनं सगळा बाजूला गेलेला असतो, सगळं फायबर निघून गेलेलं असतं. तर फायबर इनटेक पुन्हा पुन्हा गरम केलेलं, तुम्ही आता पदार्थ बघा, ताजे पदार्थ शिळे करून खाण्याची पेटी म्हणजे फ्रीजमध्ये ठेवता, मग काढता, मग गरम करता, गरम केलं की तुम्हाला काय वाटलं, ते पदार्थ गरम म्हणजे ताजा. फ्रीजमध्ये असतं ना, बाद होऊ नये म्हणून ठेवता, मग ते गरम करता, मग गरम केलं की लोकांना काय झालं, ताजं झालं. तर पुन्हा पुन्हा गरम करता. लक्षात आलं? आता पुन्हा पुन्हा गरम करतात, तेल गरम करता की नाही, हे भजी वडा तर पुन्हा पुन्हा त्याच्यातच तळतात बघा, धूर येतो, भरपूर तेलात तळून काढलेले पदार्थ वगैरे. लक्षात आलं? तर पदार्थ एकदा तयार केल्यानंतर, एकदा तयार केला तुम्ही अन्न, 2.5 ते 3 तास ते चांगलं राहतं. चांगलं म्हणजे त्याच्यामधले व्हिटॅमिन्स मिनरल्स काय असेल ते राहतं. अन्न शिळं व्हायला तयार होतं 2.5 ते 3 तासानंतर. म्हणजे ते एकदम टाकाऊ होतं असं नाही आहे. तर त्याच्यातले जे काय व्हिटॅमिन्स मिनरल्स जे असतात, तर त्याची ताकद ही कमी व्हायला लागते. म्हणजे अन्न शिळं व्हायला लागतं. म्हणून ताजं खायचं. सकाळचं सकाळी, संध्याकाळचं संध्याकाळी. आणि हे तळून तेलात तळलेले पदार्थ, मैदा, साखर, वनस्पती तूप, लक्षात आलं? हे मी सगळी नावं सांगायला लागलोय की नाही, हे सकस नाही आहेत, हे जंक फूड आहे. ह्या सगळ्या पदार्थामुळे पोट भरतं की नाही? पोट भरतं की नाही सांगा? मैदा, साखर, तळलेले पदार्थ, सगळे दिवाळीचे पदार्थ त्यानंच बनलेले असतात. लक्षात आलं? मग त्याच्यात काय सकसपणा आहे काय? पोट भरतं तुम्हाला. सगळे तळलेले पदार्थ बघा, सगळे तळलेले पदार्थ चवीला चांगले लागतात की नाही? छान लागतात. पण त्याच्यातले सगळे व्हिटॅमिन सगळं ते डेड होतं. 250 डिग्री सेंटीग्रेडला तेल उकळतं. 100 डिग्री सेंटीग्रेडला पाणी उकळतं. मग 250 डिग्री सेंटीग्रेडला तळलेला पदार्थ जो असतो, त्यातले सगळं नष्ट होतं. लक्षात आलं? तुम्हाला ऊर्जा मिळते, कॅलरीज मिळतात, एम्प्टी कॅलरीज. गाडीतलं पेट्रोल, लक्षात आलं? विमानाचं पेट्रोल नाही आहे. तर ह्याच्यामुळं काय होतं, तुमची एटीपी ऊर्जा ती क्वालिटी त्याची चांगली नसते. एजिंग का फास्ट होतं? आहाराचा 80% रोल आहे. तुम्हाला आरोग्य चांगलं राहायचं आहे, फिटनेसवर काम करायचं आहे, रोगमुक्त व्हायचं आहे, 80% रोल तुमच्या आहाराचा असतो. आता बघा, मी तुम्हाला साधं उदाहरण देतो. प्राणी अन्न खातात की नाही? मग त्यांना काय शिजवलेलं असतं? तो शाकाहारी प्राणी असू दे, अगर मांसाहारी प्राणी असू दे, जे निसर्गानं दिलंय तसंच्या तसं खातात. त्याच्यावर काहीही प्रक्रिया केली जात नाही. गवत काय फोडणी घालतात? गाई म्हशीला गवत फोडणी घालतो, जरा काहीतरी तळतो-बिळतो गवताला आणि मग देतो, असं असतंय काय? नॉन-व्हेज वाले मसाले घालतो. आता ते प्राणी काहीतरी आणतो, मग मसाले घालतो त्यात आणि मग ते करतो. जे निसर्गानं दिले नॉन-व्हेज खाणारे तसंच्या तसं खातात. जे शाकाहारी असू दे, मांसाहारी असू दे, कुठलीही प्रक्रिया त्याच्यावरती केली जात नाही आणि म्हणून त्यांचं आरोग्य चांगलं असतं. लक्षात आलं? हे सगळे प्राणी, पशु-पक्षी बघा, निसर्गाच्या विरोधात जात नाहीत. वी आर गोइंग अवे फ्रॉम नेचर, अगेन्स्ट नेचर. आम्ही निसर्गाच्या विरोधात वागायला लागलोय आणि निसर्गापासून दूर निघायला लागलोय आणि म्हणून आपलं आरोग्य बिघडत निघालंय. लक्षात आलं? तर हे तुम्हाला मी जंक फूड, हे नको असलेले पदार्थ आम्ही खात असतो. गाडीतलं पेट्रोल आणि सोपं येणं सांगतो, पेट्रोल पाहिजे, विमानातलं पेट्रोल. आणि हे जे तुम्ही शेक इंटेक करायला लागलाय, कोण 3 डे ट्रायल पॅकला आलंय, कुठं कोण 3 डे ट्रायल पॅकला बघा, पेट्रोल तुम्ही विमानातलं पेट्रोल घालायला लागलाय. जगातलं 1 नंबरचं प्रोटीन, लक्षात आलं, ते तुम्ही पोटात घालायला लागलाय. तर आता तुम्हाला हे मी तुम्हाला सांगितलं की नाही, मैदा, साखर आणि हे तिन्ही एकत्रित जातं. आता गाठ मॅडम, ते दिवाळीच्या आधी माझं कधीतरी मागं व्याख्यान ठेवल्या होत्या, की दिवाळीच्या आधी आपण खातो की नाही, मग हे तिन्ही एकत्र जातं. साखर, मैदा आणि तळलेलं तुमच्या गटची वाट लावतं. वाट तुमच्या आपल्या गटमध्ये. लक्षात आलं? गट म्हणजे आतडी, लहान आतडं, मोठं आतडं. आणि तिथं तुमचे काय असतात? बॅक्टेरिया असतात. लक्षात आलं? तिथे बॅक्टेरिया तयार होत असतात. पूर्ण तुमचे पोटाचं आरोग्य बिघडतं. हे तुम्ही एजिंग फास्ट का व्हायला लागले बघा. असंही तुमचं वय वाढेल तसं पचनशक्ती कमी असते. एजिंग फास्ट का होतं? वयाप्रमाणे सुद्धा आपले डायजेशन पॉवर ही कमीच होत असते आणि म्हणून बघा, वय वाढेल तसं आहारामध्ये बदल करावा लागतो. पूर्वी जे तुम्ही खात होता तरुणपणात, ते वय झाल्यानंतर चालत नसतं, कारण का प्रपोर्शनली तुमची डायजेशन कमी झालेलं असतं. लक्षात आलं? आणि म्हणून मग तुम्हाला काय होतं, हे तुमच्या गटचं आरोग्य बिघडतं. तुमचे बॅक्टेरिया तिथं तयार होत असतात. तुमची इम्युनिटी लो राहते. नको ते त्या ठिकाणी खाता. साखर, मैदा हे सगळं जंक फूड आहे. आणि मग काय होतं, तुमचं पोट एकदा बिघडायला लागलं, पोट म्हणजे तुमचं गट वगैरे, तर तिथं आरोग्य बिघडायला लागलं. लक्षात आलं? तुम्ही अँटिबायोटिक गोळ्या वगैरे घेता बघा, तिथं पण त्याचा इम्पॅक्ट असतो. तर ही एटीपी ऊर्जा जी असते की नाही, त्याचं केमिकल स्ट्रक्चर जे आहे की नाही, तर ते तुम्ही जे काय खाता पदार्थ, तर त्याच्यात ते दडलेलं असतं
आणि मग ते बॉडी तुम्ही खाता, डायजेशन करता वगैरे की नाही, आणि मग त्याच्यात चांगल्या क्वालिटीचं पेट्रोल तुमच्या पोटात, चांगलं अन्न पोटात जाणं त्या ठिकाणी आवश्यक असतं. लक्षात येते सकस काय मी सांगालोय, शेतीची परिस्थिती सांगितली, आपल्याला वाटतं सगळं, मग तुम्हाला ते मिळत नसतं त्या ठिकाणी. लक्षात आलं? तर हे सकस पौष्टिक अन्न याबाबत पण काही काही लोकांच्या फार मोठ्या गैरसमजुती आहेत. आता गैरसमजूत म्हणजे काय? सकस आहार, पौष्टिक अन्न वगैरे घे. आजारातून उठल्यावर जे काय खातो की नाही, म्हणजे ते सकस सकस खायचं असते म्हणा. म्हणजे लोकांची चुकीची संकल्पना आहे. पौष्टिक अन्न म्हणजे काय? गैरसमज काय? आजारातून उठल्यावर सकस म्हणजे पाहिजे तिथं तेवढंच पाहिजे म्हणा. लक्षात आलं? निरोगीपणाचं एकदम जे हेल्थ कॉन्शियस असतात की नाही, हेल्दी फूड. लक्षात आलं? हेल्दी फूडमध्ये काय खाता? लक्षात आलं? मग हेल्दी फूडमध्ये तुम्हाला बॉडीला पाहिजे ते बॉडीला पाहिजे ते म्हणजे तुमच्या पेशींना काय पाहिजे ते देता काय? आपण जिभेला काय पाहिजे ते देतो. मी काल म्हटलं होतं की नाही, कशासाठी? पोटासाठी. असं म्हणायचं नाही. कशासाठी? पेशीसाठी. म्हणा सगळेजण. 500 लोक कॉलवर आहेत. म्हणा सगळेजण. कशासाठी? पेशीसाठी. कशासाठी? पेशींसाठी. काय खायला लागलोय? पेशीला विचारायचं, पेशीबाई तुला काय मिळायला लागलंय काय? आपण सल्ला कुणाचा घेतोय? जिभेचा. आणि जीभ नको ते सांगते तुम्हाला खायला. आणि जातंय कुठं सगळं पोटात? जातं की नाही पोटात? पोटाला कधी विचारता काय पोटोबा काय पाहिजेल म्हणून? सगळा सल्ला जिभेचा असतो आणि जीभ तुम्हाला नको ते सल्ला देते. एकतर गोड खायला आवडतं, एकतर तुम्हाला तिखट खायला आवडतं. षड्रसात्मक आहार सांगितलाय. लक्षात आलं? आयुर्वेदामध्ये 6 प्रकारचे रस. दाट मॅडमच्या व्याख्यानामध्ये आलं होतं षड्रसात्मक आहार. कडू, तिखट, आंबट, खारट. कडू कारलं खाता. गूळ किती घालता? कारलं खायला लागलो का गुळ खायला लागलो कळतच नाही. कारल्याच्या भाजीमध्ये गुळच भरपूर असतो. तर हा आहार आपल्याला तुम्हाला सकस पाहिजे किंवा काय. पथ्याच्या रूपात म्हणजे अनेक गैरसमज. पथ्य करायचं म्हणजे तिथं आहार. लक्षात आलं? पौष्टिक म्हणजे पथ्य करतो म्हणजे पौष्टिक खातो वगैरे. तर असं नाही आहे. तुम्हाला काय मिळतं की नाही, तर ते 40 प्रकारचे अन्न घटक मी तुम्हाला सांगतो बघा, परत सांगालोय. 40 प्रकारचे अन्न घटक. 22 तुम्हाला मध्ये मिळतात. 18 फॉर्म्युला 1 मध्ये मिळतात. 18 अधिक 22 40 प्रकारचे अन्न घटक. आता हे 40 बघा, 10 अमायनो ॲसिड, प्रोटीन म्हणजे अमायनो ॲसिड 40 बघा, 15 व्हिटॅमिन्स, नंतर 14 मिनरल्स आणि 1 फॅटी ॲसिड, ओमेगा 3 फॅटी ॲसिड. हे 40 प्रकारचे अन्न घटक. लक्षात आलं? अमायनो ॲसिड, इसेन्शियल अमायनो ॲसिड जे बॉडी तयार करू शकत नाही. पर्सनलाइज्ड प्रोटीन पावडर घेता का नाही? 1 चमचा टाकता, 2 चमचे टाकता शेक तयार करताना, त्याच्यामध्ये 9 इसेन्शियल जातात. लक्षात आलं? ते मी 40 प्रकारचे अन्न घटक तुम्हाला सांगायला लागलोय. तर ते 9 गेले की राहिलेले 11 बॉडी तयार करते. म्हणजे तुम्हाला पूर्ण प्रोटीन मिळतं. एटीपी ऊर्जा कशातनं तयार झाली पाहिजे? साखर खाल्ला तरी ऊर्जा तयार होते. ती ऊर्जा आपल्याला नको आहे, कॅलरीज नको आहेत. हे कॅलरी काउंट मधनं बाहेर या. 15 प्रकारचे व्हिटॅमिन्स पाहिजे आहेत तुम्हाला. 14 प्रकारची तुम्हाला खनिजे पाहिजेत आणि 1 फॅटी ॲसिड ओमेगा 3 पाहिजे आहे. हे 40 प्रकारचे अन्न घटक. लक्षात आलं? फॉर्म्युला 1 मधनं आणि तुम्हाला हे मल्टीव्हिटॅमिन मधनं हे सगळं त्या ठिकाणी मिळतं. यापैकी एक घटक जरी हे तुमचं बॉडी काय आहे? हे इसेन्शियल आहे. हे व्हिटॅमिन्स, मिनरल्स, 9 इसेन्शियल बॉडी तयार करू शकत नाही. तुम्हाला वरनं आहारमधनं घ्यावं लागतं आणि हे आपण घेत नसतो. एजिंग फास्ट होतं. तुम्ही जगता का नाही? सगळे लोक जगत असतात. कोणी असं हे होत नाही. पण काय खायचं लोकांना माहिती नाही, किती खायचं माहिती नाही आणि केव्हा खायचं माहित नाही. तर हे इसेन्शियल जे बॉडी प्रकार तयार करू शकत नाहीत, ते 40 प्रकारचे अन्न घटक. लक्षात आलं? अन्न मी काल सांगितलं होतं, अन्नमय कोश. शरीर आपलं अन्नापासून बनलेलं आहे. लक्षात आलं? आईच्या गर्भामध्ये सुद्धा आई काय खाते ते बाळ घेत असतं आणि आईच्या गर्भामध्ये बाळ तयार होतं, आकार घेतं प्रोटीन आणि फॅट. लक्षात आलं? आपण पण जन्माला आल्यानंतर, बाहेर आल्यानंतर मोठे होतो, वाढतो, बॉडीमध्ये तयार होतं. प्रोटीन आणि फॅटचा मोठा रोल असतो आणि आपण दिवसभर बुट्टीभर कार्बोहायड्रेट खातो, सिंपल कार्बोहायड्रेट खाता. कसं आरोग्य चांगलं राहील? गाडीतलं पेट्रोल घालता तुम्ही, विमानातलं पेट्रोल घालतच नाहीत. हे आपण शेक घेता ते विमानातलं पेट्रोल आहे. लक्षात आलं? तर हे अन्नमय कोशापासून शरीर बनतं. बघा, अन्न तारी, अन्न मारी, अन्न नाना विकारी. सगळा रोल अन्नाचाच आहे. 80% तिथंच काम आहे. अन्न तारतं पण, अन्न मारतं पण आणि अन्न नाना विकारी आहे. लक्षात आलं? नानाने वेगळ्या प्रकारचे विकार आहेत की नाही, त्याच्यामागे 80% हा रोल आहाराचा तुमचा आहे. काय खाता? लक्षात आलं? परफेक्ट तुम्हाला बघा, तुम्हाला टोटल हेल्थ हे 40 प्रकारचे अन्न घटक मी सांगितलं की नाही आता, तर ते तुम्हाला सेल्युलर न्यूट्रिशन ही कन्सेप्ट आहे. तुम्ही जे शेक इंटेक करायला लागलाय, पेशीला काय पाहिजे ते लक्षात घ्या. 16 तारखेला या, हे कुणी तयार केलं तुम्हाला कळेल. आता 9 तारखेला तुम्ही जयसिंगपूरला पण या, तिथं पण आमचा प्रोग्राम आहे, तिथं पण कळेल ते. हे फॉर्म्युला 1 शेकमेट, प्रोटीन, मल्टीव्हिटॅमिन, सेल्युलर मला इथं आल्यापासून 4थ्या दिवसात माहिती होतं. पेशीला काय पाहिजे?
जिभेला काय पाहिजे, जिभेचा पण विचार केलाय, चवदार असते ते. कुठं कुठं 3-3 ट्रायल पॅकला कुठं कुठं आलाय, गोड आहे की नाही शेक, मस्त दूध कोल्ड ड्रिंक पिल्यासारखं मस्त, काही गोड असलं तरी साखर वाढणार नाही, काळजी करू नका. लक्षात आलं? तर हे पेशींचा विचार केलाय, म्हणजे त्याला म्हणायचं सेल्युलर न्यूट्रिशन. पेशीला काय पाहिजे ते लक्षात आलं, फक्त जिभेचा विचार करायचा नाही. तर मी आता सांगितलं की नाही, कशासाठी, पोटासाठी नाही, कशासाठी, पेशींसाठी. आता चला, आता संपत आले माझं, 2-3 मिनिटात संपेल. आता बघा, भोजनाच्या आधी आमचं योग विद्याधाम, ते भोजनाच्या आधी आम्ही प्रार्थना असायची, म्हणजे आपण तुम्हाला पण ती म्हणणारच आहे. जरा चालीवर म्हणतो, आवाज जरा माझा जरा ओके नाही, तरी पण बघा. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. हा यज्ञ आहे, तुम्ही खाता पिता तो यज्ञ आहे. मग तो यज्ञ किती वेळा करायचा? दौ कालो भुंजितो अग्निहोत्र समोदिता. अग्निहोत्र कोण कोण करतायत? अग्निहोत्र 2 वेळा करायचं असते. एकदा सकाळी सूर्योदयाला आणि सूर्यास्ताला 2 वेळा आहुती द्यायची. मग तुम्ही किती वेळा देता? आपण म्हणतो बघा, 1 वेळा जेवतो तो योगी, 2 वेळा जेवतो तो भोगी, 3 वेळा जेवतो तो रोगी, आणि सतत जेवत राहतो, 4 पेक्षा जास्त जेवतो तो महारोगी, रोगीच रोगी. मग आता तुम्हाला बघा, कोलेस्ट्रॉलची गोळी, रक्त पातळवायची गोळी, बीपीची गोळी, शुगरची गोळी, एवढी औषधं का लागली? इथे दिलं की खातो, कधी नाही म्हणतच नाही, दिलं की खातो. हात पुढं, आजपासून नाही म्हणायला शिका. लक्षात आलं? तुम्हाला काय वाटतंय? भारतीय संस्कृती आहे, तुमचा पाहुणचार करणारच, पण माझी वेळ, आता मला मला कोण विचारतच नाहीत, कुठेही गेलो की माझी सासू पण विचारत नाही, ते कधी काय खातच नाही. घाट मॅडम तुमच्याकडे आल्यानंतर काय खातो काय? वेळ असली तर खातो, नाहीतर बिलकुल खाणार नाही. कोणी मला माझ्या आग्रह करायच्या भानगडीतच पडत नाही. मग ही आपल्याला सवय लागली पाहिजे. आजपासून नाही म्हणायला शिकायचं. हे काय होतंय, इटिंग फ्रिक्वेन्सी ज्यादा असते की नाही, त्याच्यामुळे तुम्हाला हे प्रॉब्लेम होतात. एजिंग फास्ट व्हायला लागलंय. एजिंग स्लो करायचं असेल, दौ कालो भुंजितो अग्निहोत्र समुदिता. मग 3 वेळा तुम्ही, आपण आता कसं आहे, आता हे जुनं आहे, आता लाईफस्टाईल पण बदलली आहे. आपण काम, कामाचं स्वरूप, मानसिक ताण, तणाव, टेन्शन, मग त्याच्यामुळे सुद्धा आहे की नाही, मग आपलं ही इटिंग फ्रिक्वेन्सी आहे की 3च्या वर गेली नाही पाहिजे. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं, असं 3 वेळा, त्याच्यापेक्षा जादा नाही गेलं पाहिजे. आणि म्हणून हे इटिंग असू दे, ड्रिंकिंग असू दे, पितो ना आपण, आपल्याला काय वाटतंय, एवढंसं सरबत पिलो, एवढंसं चहा पिलो, एवढे 4 खडीसाखरेचे दाणे, अर्धा पेढा असतो, या सगळ्यामुळे तुमचं काय होतंय, इन्सुलिन वाढत असते, रक्तातली साखर वाढत असते. तर एजिंग फास्ट नको असेल, स्लो करायचं असेल, तर तुम्हाला हे इटिंग फ्रिक्वेन्सी कमी करणं आवश्यक असतं. लक्षात आलं? तर हे यज्ञ, आता मी सांगितलं की नाही, यज्ञ कर्म. मग यज्ञामधल्या आहुती जे असतात की नाही, ओम राम ह्रीम स्वाहा, ओम राम ह्रीम स्वाहा, मग त्या ज्या आहुती असतात की नाही, काष्ट म्हणतात त्याला, तर ती कुठली पण लाकडं नसतात, तर ती स्पेसिफिक असतात. तो कोणत्या प्रकारचा यज्ञ आहे, मग त्याच्यात कोणत्या प्रकारची काष्ट टाकायची, ती स्पेसिफिक असतात. मग तुम्ही पोटात काय घालणार? प्रोटीन घालायला लागलाय, विटॅमिन्स घालायला लागलाय, मिनरल्स घालता, कार्बोहायड्रेट घालता, इसेन्शियल फॅटी ऍसिड घालता, ओमेगा 3 घालता, ही काष्ट, यज्ञ कर्म म्हटलं की नाही, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. ह्या आहुती देताना, ह्या यज्ञामध्ये, पोटामध्ये तुम्ही काय घालायला लागलाय, नको ते घालतो. लक्षात आलं? जंक फूड, फास्ट फूड लोकांना माहिती नाही आहे, काही तुम्ही खाल्ला तरी पोट भरतं. लक्षात आलं? आणि म्हणून ती मी प्रार्थना सांगितली. मग हे आपल्याला एजिंग जर कमी करायचं असेल की नाही, तर हे इसेन्शियल विटॅमिन्स, मिनरल्स वगैरे सगळं गेलं पाहिजे, रोज गेलं पाहिजे, डेली बेसिसवरती. काय खाता पिता विचार करा, काय खायचं, किती खायचं, केव्हा खायचं, तेच लोकांना माहिती नाही आहे. आता शेवटचा एकच पॉइंट, 2च मिनिटात संपेल. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. आपलं हे मंदिर, देह आहे की नाही, देवाचं मंदिर आहे. आत्मा परमात्माचा अंश, प्रत्येक ह्याच्यामध्ये परमात्माचा अंश आहे की नाही, मग हे देह देवाचं मंदिर आहे. मग त्याच्यामध्ये तुमचा आत्मा आहे की नाही. मग देवळामध्ये देवाचं असते की नाही, किंवा काय आपण म्हणतो मूर्ती वगैरे, किती देऊळ किती स्वच्छ असतं, आपण स्वच्छ मनाने जातो. मग ते देऊळ स्वच्छ, तुमचं देवघर पण बघा, ते सगळं स्वच्छ. पण हे देह देवाचे मंदिर, मग ह्या मंदिरामध्ये, ह्या देहामध्ये नको ते घालता, नको त्यावेळी घालता की नाही, मग तुमचं शरीर आत सगळं कचराच आहे. तुमची वाढलेली चरबी कचरा, तुमचं वाढलेलं युरिक ऍसिड कचरा, तुमचं वाढलेलं कोलेस्ट्रॉल कचरा, तुमचं वाढलेलं ट्रायग्लिसराईड कचरा. लक्षात आलं? मग सगळा कचराच आत आहे. मनामध्ये पण काम, क्रोध, मद, मत्सर, माया, सगळं षड्रिपू सगळं ठासून भरलंय. 3 दिवस मनावर काम असतंय. आम्ही 100% इथं जे रोगमुक्त लोक व्हायला लागलेत, 100% मनाचा रोल असतो. मन पण स्वच्छ पाहिजे. लक्षात आलं? मग ह्या देह देवाचे मंदिर, ह्या मंदिरामध्ये, आहारामध्ये यज्ञ कर्म, काष्ट काय घालता, प्रोटीन, विटॅमिन्स, मिनरल्स वेल बॅलन्स मध्ये घालता का नाही,
ते घालत नाही. तुम्ही काही जरी खाल्ला तरी पोट भरतं. लक्षात आलं तर असं न करता कोणाकोणाला रोगमुक्त व्हायचं आहे, औषधमुक्त कोणाकोणाला व्हायचं आहे, स्वतःची फॅमिलीमध्ये या, आमच्या गायडन्स खाली काम करा, पक्की गॅरंटी देतो. लक्षात आलं. आज मी तुम्हाला ही एटीपी ऊर्जा तयार होते मायटोकॉन्ड्रियामध्ये, तर त्याची क्वालिटी त्याच्यातच त्या आहारामध्ये ती ऊर्जेची क्वालिटी, नाहीतर साखर खाऊन सुद्धा ऊर्जा मिळते. लक्षात आलं काय? तिथं ग्लुकोज प्लस ऑक्सिजन असं नाही आहे. तर तुमचं रॉ मटेरियल जे आहे, मग हे रॉ मटेरियल जे आहे की नाही, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, मी 40% 30% सांगितलं की नाही, तिखंड येणं आवश्यक असते. काही खाल्लं तरी तुम्हाला पोट भरतं. आणि मग ह्याच्यावर थोडा जर बदल केला की नाही, थोडा बदल करायचा, आमच्या मार्गदर्शनाखाली काम करा. आता मी तुम्हाला हे सांगितलं होतं ते सांगेन, ओघानं येईल. हे फ्री रॅडिकल, आपलं एजिंग का फास्ट होतं, फ्री रॅडिकल, हे नको ते पदार्थ घालता, नको त्यावेळी घालता, पोट भरतं, काही पण खाल्लं तरी पोट भरतं आणि मग फ्री रॅडिकल तयार होतात. मग ते कसं आरोग्य बिघडायचं, एजिंग फास्ट व्हायचं काम, तर ते आपण ते उद्या बघू. ओके मॅडम. आपलं जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण शेटे सरांसाठी. कितीतरी गोष्टी सांगितल्या ज्याच्यामुळे एनर्जी तयार होणार.